आमची मागणी आहे ते बांधकाम थांबावा आणि आमची जमीन आम्हाला वापस द्यावा। तर याबाबत तुम्ही महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे? हो केला ना। मग त्यांचं काय उत्तर आलं? त्यांचं अजून उत्तर नाही आलं। नाही, या अगोदर म्हणजे उपोषणाच्या अगोदर तुम्ही तिथं पत्रव्यवहार केला असेल? केला ना, केला ना। इथं बांधकाम बेकायदेशीर चालू आहे? हा केला। आणि तुमच्या विरोधात कोणी कोण काय तक्रार केलेली काय? आमच्या विरोधात काल काय ते पाहिलंय आम्ही आता याच्यावर मोबाईल वर ते व्हिडिओ पाहिलाय आमच्या भावाचा, भाजपचा नेता आहे तो। त्या पावर वर बोलला तो। एक तर आम्हाला तर लिहिता वाचता येत नाही। आता ते पहिलं कसं आहे, त्याच्या घरी पित्राचा कार्यक्रम होता, जेवायला बोलवलं मग आम्हाला म्हणे बाबा हे माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा, मग याच्यावर तुम्ही अंगठे द्या, कोणाला म्हणे सह्या करा। मी आणाडी हे बाकीच्या येतात तर तिकडं पडेगावच्या तिकडं जाऊन सनी तिकडं मला अंगठा द्यायला लावला। आणि ते काल इथं दाखवू राहिला तो पेपर का बाबा याय ना मला सह्या द्यायला, असं केलं तसं केलं। आमचा तो म्हणे विश्वास नाही का, आता भाऊ म्हणून विश्वास होता म्हणून द्याला बाबा आम्ही। त्याच्यातलं पुढं काय ते आम्हाला काय माहिती आहे? आता त्याची मोठी मोठी ओळख आहे, मोठ्या मोठ्या नेते संघ। आता ते मुख्यमंत्री, तो काय उपमुख्यमंत्री, तो गृहमंत्री, आता ते लय लांब लांब आता त्याचे हात पोहोचलेले। आपण काय गरीब लोक आहे, आपल्याला दबाव खाली घेतात ते, असं आहे ना। तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे का ते लवकर काम बंद करावा आणि लवकर आमची जमीन आम्हाला वापस द्यावा। कोणाचं काम आहे ते गवळी साहेब आहे ना, ते मोठा अधिकारी आहे ना। हा, ते आम्ही आता पेपर काढे, ते आमच्या मोठ्या भावाचं का हाय कोर्टामध्ये त्याच्यावाली केस, आता ते कोर्टानं लढू राहिला। आम्हाला इकडे कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही कागदपत्र काढे, आम्हाला माहित पडलं म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलो। पहिलं कलेक्टर ऑफिसला बसलो होतो, आता इथं बसलो। जमीन 3.5 एकर आहे ती। बांधणं चालू आहे आता सध्या। माझं नाव इंदुबाई यशवंत साळवे। ते अधिकारी बोलतात का आम्ही सांगू तुम्हाला 2-3 दिवसांनी, असं काही सांगता येते? आम्ही गेलो किती दिवस? तिसरा दिवस आहे आमचा आज। त्यांचं काय म्हणणं? तुमच्या विरोधात कोणी कंप्लेंट केलेली? आमच्या विरोधात उपोषण हटाव म्हणून आमचाच भाऊ आहे प्रसाद गोपीनाथ कोरके, त्यांनीच कंप्लेंट केलेली आमच्या बारेत। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे का मी यांच्या सह्या घेतलेले, तर पण त्यांनी जेव्हा सह्या घेतल्या तेव्हा आम्हाला या शेतीच्या बाऱ्यात काही सांगितलेलं नव्हतं का आम्ही या शेतीच्या बाऱ्यात तुमच्याकडून सह्या घेतोय म्हणून। तर आम्हाला याची शेतीची कुठलीच माहिती नव्हती। त्यावेळेस त्यांनी आमच्या सह्या घेतल्या म्हणे माझ्यावर विश्वास ठेवून का तुम्ही मला सह्या देऊ शकत नाही का? माझ्याच बहिणी तुम्हाला 20-20 हजार रुपये मी देतो। आम्हाला चेक दिलेले आहे त्याने 20-20 हजाराचे, ज्यादा काही दिलेले नाही आम्हाला पैसे त्यांनी। तर आम्ही ते सह्या दिल्या, त्याच्यावर भरोसा ठेवून दिलेल्या आहे सह्या। मग तो आता म्हणतोय का मी शेताच्या बद्दल तुम्हाला पैसे दिलेले, जे आम्ही आता उपोषण करतो याच्याबद्दल। किती एकर आहे ते 3.5 एकर आहे। 3.5 एकरचे 20-20 हजार रुपये असं हे कोणता मोलभाव झाला? हा, तर त्याची आता प्रॉपर्टीची किंमत आहे, कोटीनं भाव चालू आहे तिथं, आम्हाला हे माहिती झालेलं आहे। तर म्हणून आता आम्ही उपोषण करतोय आणि त्याचं म्हणणं आहे का हे उपोषण तुम्ही करताय थांबण्यात यावं। तर आम्हाला ते मान्य नाही त्याचं पण, आणि आम्ही हे शेतीच्या म्हणून सह्या त्याला दिलेल्याच नाही। तुमची मागणी आता? आमची मागणी हे काम थांबण्यात यावं, जे काम चालू आहे ते थांबण्यात यावं। आपलं नाव काय? माझं नाव संगीता उत्तम भैरव, वडिलाचं नाव गोपीनाथ गणपत कोरके। आमची मागणी आहे की ते गट नंबर 62 मध्ये बांधकाम चालू आहे ते बांधकाम रद्द करण्यात यावं। काम रद्द करण्यात यावं आणि आमची शेती आम्हाला द्यावा ते। तुमचं काम म्हणजे तुमच्या विरोधात तक्रार केलेली काय? प्रसाद उपोषण हटाव म्हणून प्रसाद गोपीनाथ कोरके हा माझा छोटा भाऊ आहे, याने आमची तक्रार दिलेली आहे। त्याचं म्हणणं आहे की आम्ही उपोषण नाही करायचं। का नाही करायचं? काय हे बांधकाम चालू राहू त्यांचं म्हणणं आहे, आणि आम्हाला माहिती बांधकाम चुकीचं आहे, याने आमच्याकडून काही हे केलेलं नाही आहे, घेऊन घेतलेलं नाही आहे त्यांना। आता तुमची मागणी पूर्ण नाही झाल्यास पुढचे पाऊल कोणते असेल? आम्ही मागणी नाही झाली तरी आम्ही चालूच ठेवणार आहे उपोषण।
बोला. आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही आत्मदहन करणार महानगरपालिकेसमोर. तुमचं नाव? माझं नाव प्रतिभा विनोद मोरे. तुमची मागणी काय आहे आणि काय तुम्हाला काय धमकी वगैरे मिळाली आहे का इथं बसल्यावर? हो, काय? आमची मागणी अशी आहे का गट नंबर 62 वरती जे काय बांधकाम चाललेलं आहे बोगस बांधकाम, तर ते बांधकाम त्वरित थांबण्यात यावे. आणि हे उपोषण आम्ही चालू केलं म्हणून आमच्या लहाना भाऊ जो भाजपचा नेता आहे प्रसाद कोरके, तर यांनी असं दाखवलं की आम्ही यांच्याकडून सह्या घेतल्या. यांनी सह्या दिल्या असताना यांनी इथं उपोषण लावलं. तर त्या सह्या आम्हाला आम्ही कशासाठी दिल्या हेच आम्हाला माहिती नव्हतं. कारण की आम्ही त्या टायमाला 2-3 वर्षापूर्वी आम्ही त्याच्या घरी गेलो होतो पित्र जेवायला. तर मग त्यांनी आम्हाला पडेगावला नेलं आणि तिथं त्यांनी आम्हाला तो कागद बिगत काही वाचून नाही दिला. कारण मला लिहिता वाचता येतं आणि आम्हाला सगळ्याला थोडंफार लिहिता वाचता येतं. मला त्यांच्यापेक्षा जरा जास्तच लिहिता वाचता येतं असं काही नाही आहे. पण आम्हाला तो पेपर त्यांनी वाचून नाही दिला आणि आम्हाला म्हणे मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही सह्या द्या. तर मग आम्ही त्याच्यावर सह्या केल्या. मग नंतर आम्हाला त्यांनी 20-20 हजाराचे चेक दिले आणि मग ते आज आम्हाला समजतं आहे का त्या सह्या त्यांनी या शेतासाठी घेतल्या होत्या. पण त्या शेताची किंमत आज 20,000 नाहीच आहे ना. त्या शेताची किंमत आज 50 कोटीचा भाव चालू आहे. आणि मग त्या शेताच्या सह्या कसं काय गृहीत धरू शकतो आपण त्या? मग एवढा भाव चालू असताना त्यांनी आमची फसवणूक केली. आमच्याकडून 20-20 हजारामध्येच त्या सह्या त्यांनी घेतल्या. इथं कोणतं बांधकाम चालू आहे? तिकडे ते गवळी साहेबाचं ते कन्स्ट्रक्शनचं मोठं बांधकाम चालू आहे. उपोषण करताना काय लोकांनी धमकी देण्यात आली का तुम्हाला? हा, धमकी दिली ना. तो यांना इथून म्हणजे त्यांनी आयुक्तालयामध्ये तसं ते हे दिलं पत्र की यांना इथून उपोषणामधून हाकलावा. यांनी पैसे घेतलेले तर त्यांनी आम्हाला काही एक पैसे दिलेले नाही, फक्त 20-20 हजार रुपयाचे चेक दिलेले आहे. आता काय मागणी जर तुमची पूर्ण झाली नाही तर काय करणार? तर आम्ही आत्मदहन करू आमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर. कारण की आम्हाला त्या जमिनीची किंमतच भेटली नाही ना. कवडी मोल भाव म्हणजे 20,000 रुपये याची काय किंमत होती का? तर त्या भावामध्ये त्या 20 हजारामध्ये त्यांनी आमच्या सह्या घेतल्या समजा आणि आम्हाला काही माहिती नसताना मग ही आमची फसवणूकच झाली ना. मग आता हा आमचा भाऊ येडा होता का? एवढा भाजपचा तो नेता आहे मोठा आणि त्यांनी 50 लाखाची कोटीची जमीन तो आम्हाला म्हणतो 20 हजारामध्ये तुम्ही सह्या दिल्या. मग ह्याच्यामध्ये कोण आहे? चुकीचं कोण आहे? आम्ही आहे का तो आहे? मग त्याला हे समजायला पाहिजे ना की बाबा आपण आपली बी फसवणूक नाही झाली पाहिजे आणि बहिणीची बी फसवणूक नाही झाली पाहिजे. मग निदान मग त्यांनी आम्हाला हे ते करायचं होतं ना की बाबा ताई या जमिनीची किंमत जी आहे तर 50 कोटीनं किंमत आहे. आपण याच्यामध्ये आपण जास्त पैसे काढू. आणि तो जे काय म्हणतोय ना माझ्या आजोबानं ही जमीन विकलेली आहे. माझ्या आजोबांनी काही एक जमीन विकलेली नाही आहे. कारण माझ्या आजोबांनी जमीन खरेदी केली याचा पुरावा आहे. पण माझ्या आजोबांनी जमीन कोणाला विकली याचं काही खरेदी खत केलेलं नाही आहे. आणि तो म्हणतो की बाबा मी केस दाखल केली 2011 मध्ये आणि माझ्या आज्याने माझ्या वडिलांनी त्यावेळेस माझे वडील हयात होते. माझ्या वडिलांनी आम्ही पैसे उचलले समजा त्याच्यामधून त्यांनी आम्हाला दिले ते 20-20 हजार रुपये. तो असं दाखवतो तो सगळ्यांना. तर मग हा म्हणतो की ही जमीन माझ्या आजोबांनीच विकली होती. तर मग ते गवळी साहेब कमिशनर असताना ते वेडे होते का याला पैसे द्यायला? तर मग हा एवढा मोठा नेता असताना हा कसं काय आम्हाला असं चुकीचं ठरवतो? आम्ही काही येडा आहे का? आणि आम्ही काही कोणाचं ऐकत नाही. माझा जो मोठा भाऊ आहे त्याची स्पेशल केस चालू आहे. तो त्याच्या पद्धतीनं तो लढतोय. उलट जी आम्हाला जी काय माहिती भेटली त्याच्यामध्ये काही त्याच्याकडून बी आम्ही माहिती काढली की बाबा तुला काही माहिती असेल तर तू बी आम्हाला सांग तर म्हणजे आम्ही बी तो केस लढू शकतो पुढं. तर त्यांनी उलट आम्हाला त्याच्यामध्ये मदतच केली. तो तर त्याचा तो लढणारच आहे. त्याला बी सगळे कानून कायदे माहिती आहे. तर तो त्याचा लढणार आहे आणि तो त्याचा जे काय त्याला मिळवायचं तो मिळवणारच आहे. पण त्यांनी आम्हाला फक्त त्याच्यामध्ये कागदपत्रच दिले म्हणून आम्हाला एक तर जास्त एवढी काही माहिती नव्हती. त्याच्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला. ठीक आहे. आपलं नाव? माझं नाव कविता बाळू भुजन. तो माझा भाजपमध्ये तो भाजपचा नेता आहे तो. हां ते माझे घरवाले वारले तर काही नेत नाही आणत नाही विचारित नाही काय नाही.
हां पुसत नाही आई तुम्ही मेली का आहे का जिवंत आहे हां काहीच नाही मोठा लेकच करतो माझं साहेब पालन पोषण मोठा लेकच करतो तो काहीच विचारितच नाही तू आणि तो भाजपचा नेता आहे तो काहीच म्हणतच नाही माई मेली का आहे का जिवंत आहे का नाही हां काहीच नाही हां आणि तो माझा पुतण्यानं केस टाकली आमच्या शेतामध्ये तर ते सांगायला लागला मला म्हणतो की अंगठा दे मला म्हणलं का हो तर म्हणजे त्या पुतण्यानं केस टाकली मग त्याच्याबद्दल अंगठा दे तर माझा अंगठा काही घेतलं त्यानं माझ्याकडून त्यानं केस टाकली म्हणून शरीराला बाजीरावून केस टाकली त्याच्यासाठी ते अंगठा घेऊन घेतला माझ्यावाला आणि मग तो असं बोलायला लागला तू धमक्या देऊ लागले तुम्हाला हां धमक्या देऊ लागले का हां मग धमक्या देतो तू मी असं करेन मी तसं करेन आणि हे साहेब यायचं नाव येत नाही मला काय म्हणते यायला ये कमिशनर साहेब कमिशनर साहेब यायच्या पुढून तुम्ही उठून जा हे काही धमक्या देतो यायच्या हां पुन्हा वरून धमक्या देतो गवळी साहेबाच्या धमक्या देतो हां अजून ते फडणवीस साहेब काय आहे ना पण आम्ही हे हातीच नाही आमच्यावालं उपोषण सोडणार नाही हां आमची मागणी फाव उपोषण सोडीतच नाही आम्ही हां इथंच थांबतो तुमचं नाव झुंबरबाई गोपीनाथ कोरके